बँक बुडवण्यासाठी मी धावतो, शेतकऱ्यांचे कर्ज फेडण्यासाठी, अशा पद्धतीचे कारखाना वाचवण्यासाठी मी धावतो, कारखाना वाचवण्यासाठी अशा प्रकारचे काही मी बॅनर नगरपालिकेकडून रीतसर 30 तारखेपासून तर 1 तारखेपर्यंत रीतसर परवानगी घेऊन पैसे घेऊन मी बॅनर काल रात्री 1:30 वाजेपर्यंत लावून घेतले। आणि आज सकाळी मी बघितलं तर माझ्या कानावर मला फोन आले की तुमचे बॅनर फाडणं चालू आहे। मी प्रत्यक्ष बघितले तर आपल्या जयस्तंभ चौकापासून तर बीडीसीसी बँकेपर्यंत जे लावलेले बॅनर होते ते फाडलेले होते। आणि ज्यावेळेस मी पाहिले त्यावेळेस राहुल बोंद्रे, राहुल चौडतकर, नितीन वाघ, कैलास जंगले, शेखर देशमुख आणि त्यांच्यासोबत असलेली इतर 8-10 व्यक्ती बॅनर फाडताना माझ्या नजरेत आले। त्या बॅनरवर कुठल्याही प्रकारचं कोणाचंही नाव नव्हतं, त्या बॅनरवर कोणत्याही पक्षाचं नाव नव्हतं। आणि एक शेतकऱ्यांची बँक तुम्ही डुबवली, शेतकऱ्यांच्या नावावर तुम्ही खोटं कर्ज माफ करून घेतलं, ते पैसे तुम्ही हडपले, शेतकऱ्यांची सूतगिरणी तुम्ही हडपली, शेतकऱ्यांचा साखर कारखाना तुम्ही हडपला। आणि लोकशाही पद्धतीचं जेव्हा तुम्ही संविधानाचं आणि लोकशाहीचं जेव्हा तुम्ही बळेजाव करता तर लोकशाहीच्या मार्गाने, संविधानाच्या मार्गाने तुम्ही घेतलेलं कर्ज भरायला पाहिजे होतं, ते भरलं नाही। आणि शेतकऱ्याच्या हिताचं जर मी बॅनर लावून राहिलो शैलेश गोंधने आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकार कोणाचं नाव नाही तर इतकी मिरची तुम्हाला लागायचं काम नाही। आणि हे बॅनर फाडताना तुम्ही जर तुमच्या स्टेटमेंटमध्ये देता कोणातरी मूर्खानं केलं तर तुम्ही महामूर्ख ठरलात की तुम्ही बॅनर फाडून सिद्ध करून दिलं की मी बँक बुडवली, मी साखर कारखाना बुडवला, मी सूतगिरणी बुडवली आणि स्वतः संविधान आणि लोकशाही आणि संविधानाचं तुम्ही अपमान केलं, असं माझं टोक म्हणणं आहे। त्याबाबत दुसरी महत्वाचा विषय की आज सन्माननीय तुमचे अध्यक्ष, त्यांचा वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवसासाठी तुम्ही बॅनरची परवानगी घेतली आणि त्या बॅनरवर तुम्ही लिहिलं की मी धावतो वोट चोरीसाठी। वोट चोरीचं असं कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत असं सिद्ध झालेलं नाहीये, तरी तुम्ही वोट चोरी बद्दल असं लिहिता। मग आम्ही जर लिहिलं की तुम्ही बँक डुबवली आणि बँक वाचवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे पैसे वाचवण्यासाठी तुम्ही मॅरेथॉन करता किंवा धावतात, तुम्हाला एवढी मिरची लागायची गरज नाहीये। तरी मी या संदर्भात रीतसर तक्रार चिखली पोलीस स्टेशनला दाखल केलेली आहे। सन्माननीय ठाणेदार साहेबांना माझी विनंती आहे की या सगळ्या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सीसीटीव्ही फुटेज पाहून चिखली शहरातील पत्रकारांच्या, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या चॅनलच्या